शिक्षक कधीही पैसा कमवत नाही. फक्त आम्ही शिकवलेले जे विद्यार्थी आहेत ते कुणासमोर तरी भेटले, आम्ही या शाळेचे विद्यार्थी आहोत, आज या पदावर आम्ही काम करतो, आणि एवढं जरी सांगितलं तरी आम्हाला तेच समाधान आहे. आणि आज या ठिकाणी उभारलेले बरेच काही ठराविक विद्यार्थ्यांचं चेहरा आणि नाव लक्षात आहे, बाकीचे चेहरे पण आठवत नाही आणि नाव पण आठवत नाही. दरवर्षी कमीत कमी 50 ते 60 विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडतात. अशी येथील पाखरे आपण म्हणतो ना, ते पाखरे पुन्हा आपलं घर शोधण्यासाठी, आणि तर त्यांच्या ज्ञानामुळे आज सध्या मी आकाशामध्ये भरारी घेत आहोत. कुठे ना कुठं आमचं ज्ञानाचा त्यांना उपयोग झालेला आहे, ते कधीही विसरले नाहीत. आम्ही इतरांपेक्षा जरी जास्त चांगले शिकवत नसेल तर आमच्या मानाने तर त्या मुलाला मन लावून आम्ही शिकवत होतो. त्यांच्या कामामध्ये अडचण आल्यानंतर तर आम्ही लहान असताना या सरांनी असं शिकवलेत आणि ते उदाहरण घेऊन तर त्यांचा ते प्रश्न ते सोडवत असतील, तर त्यामुळे ते विद्यार्थी इथं येऊन आमचा सत्कार केलेला आहे. आता 2006 बॅचची पहिली या शाळेत 1 नंबर आलेली विद्यार्थिनी उज्ज्वला कवडेनं, तिला दुःखाचे अश्रू आणि आनंदाचे अश्रू दोन्ही देखील संगम झाले होता. उज्ज्वलाने सांगितले की सर मी BA झालेले आहे, आता सध्या मी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि मला प्रमोशन पण मिळालं आहे. ते थोडंसं मला खूप वाईट वाटलं. मी येताना मी तुम्हाला पेढे पण आणले नाहीत. अहो, पेढ्यापेक्षा तुम्ही येऊन इथं आम्हाला भेटलात हे सोन्यापेक्षा जास्त आहे. आम्हाला पेढेची काही गरज नाही. तुम्ही कुठे जरी दिसला तर नमस्कार लांबून जर तुम्ही हात केलात तर आम्हाला पेढ्यापेक्षा साखरेपेक्षा खूप आनंद होतोय आणि खूप गोड लागतंय. आणि पेढ्या आणण्यापेक्षा तुम्ही येऊन जर भेटलात आणि या सगळ्या लेकरांसमोर तुम्ही सांगितलात, ते आमचं जे भेटा जे आहे ना, तर त्या पद्धतीने आमचा मान सध्या उंचावर गेलेला आहे. शिक्षकांनी काय केलं आता या मुलांना काय माहित नाही, पण पाठीमागच्या येऊन यांच्यासमोर तुम्ही जर सांगितलात तर ह्यांचं देखील आदर तुमच्यासारखं राहील. आणि काही विद्यार्थी आहेत, काही मोठमोठे पदावर आहेत, आणि कुठं काय असेल आपण लांबून मला सोलापूरमध्ये बरेच भेटतात. आणि विशेषतः माझं मी कौतुक मी नाही सांगत, मी फक्त आपल्याला माहिती आहे 2017ला काय तर मला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालं होतं. तर त्यामध्ये फक्त आमच्या ग्रुपवर मी ते एक फोटो पाठवलं होतं, तर त्यामध्ये फेसबुकला टाकलेत. आणि सचिन गोडके खरोखर त्याचं मी अभिनंदन करतो. आणि इतकं सुंदर अजून देखील माझ्याकडे प्रिंट काढून मी फोटो घरी ठेवलेले आहेत. आमचे आवडते गुरु तर त्यांना राज्य शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे म्हणून तरी फोटो आपल्या फेसबुकवर पाठवून संपूर्ण महाराष्ट्राला या तऱ्हेच्या शिक्षकाचे त्यांनी ओळख करून दिलेले आहेत. आणि पुणे या ठिकाणी तो पुरस्कार होता. मला काही माहित नाही, पुणे शहरातील माझे विद्यार्थी जेवढे होते सर्वांना फेसबुक बघून आणि तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आज माझ्यासमोर इथं आहेत. जवळजवळ बरेच विद्यार्थी होते. तिथं म्हटलेत की त्या पुरस्कारामध्ये अहो बनसोडे तुम्ही सोलापूरचे आहेत का पुण्याचे आहेत मला सांगा म्हटले. मी का म्हटलो, अहो तुमचे लोक जास्त आहेत, आम्ही तर जेवणाचं नियोजन कमी केलं. आणि मी म्हटले की अर्धा सोलापूरचे ना आमचे विद्यार्थी आहेत, हे तिथं मला ताट म्हणाले मला सांगता आलं. कशामुळं? या फक्त 2006 नाही, या शाळेतील शिकलेले सर्व विद्यार्थ्यामुळं. आणि आम्हाला इतकं अभिमान वाटलं खरोखर. तर आमचं कोणतरी कौतुक करतात आणि तुम्ही या शाळेमध्ये येऊन खूप आमचं कौतुक केलात, आमचं तुम्ही खूप खूप कौतुक केलं, तर त्याबद्दल माझ्याकडे शब्द पण नाहीत आणि आपल्याकडे वेळ पण नाहीत. आता तुम्ही कसं वागावं थोडंसं मी सांगतो, कारण माझं सांगण्यात तुमच्यावर अजून देखील अधिकार आहेत. तुम्ही बुद्धीने मोठा असेल, शरीराने मोठे असेल, पण वयाने लहान आहेत. आम्ही नेहमी शिक्षकाचा पेशा आहे की शेवटपर्यंत विद्यार्थी कसा असावा, माणसं कसं घडवावं आम्ही सांगणार. हक्काने तुम्हाला विनंती करतो की माझं 2 शब्द तुम्ही ऐकून घ्यावा आणि हक्काने तुम्हाला सांगतो मी. तुम्ही एक चांगले माणूस आहात. माणूस म्हणजे काय असतं, जीवन चांगलं जगलं पाहिजे. आता सगळे आता तुम्हाला सर्वांना चिरंजीव वगैरे झाले असतील तर त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार घडवायचं. आपण व्यसनाधीन व्हायचं नाही. काही लोकांकडे अफाट पैसा येतो, पैसा ही सुख आणि समाधान. तुम्ही काही लोकांकडे पैसा आहे भरपूर आहे पण ते लोक समाधानी नाही. बघा तुम्ही आज सध्या जगामध्ये आपण कितीतरी लोक श्रीमंत आहेत,
शरद पवारांचं उदाहरण घ्या, पैसा बरोबर आहे. रिलायन्स वाल्यांचं तुम्ही उदाहरण घ्या, पैसा बरोबर आहे, ते लोक समाधानी नाहीत. मग समाधानी कधी असतो? आपण पोटभर समजा एखादा शिळ भाकरी जरी मिळालं तर त्याच्यामध्ये आपण समाधान मानतो. आज धीरूभाई अंबानी किंवा मुकेश अंबानीचं उदाहरण घ्या. आज भारतामध्ये खूप श्रीमंत लोक आहेत, ते लोक समाधानी जीवन जगत नाहीत. त्यांचं म्हणणं काय, आम्ही जगामध्ये किती श्रीमंत व्हावं. तर त्यासाठी तुम्हाला मिळालेले जो नोकरी असते ते तुमच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं वाद न घालता आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्ही तर त्या अधिकाऱ्याचे संवाद साधून तुम्ही चांगल्या प्रकारचे तुमचं कार्य ते करत राहावं. तर त्यासाठी सर्वांनी तर आणि या जगामध्ये काय राहतो आपल्याला माणूस म्हणजे काय राहतो, तुम्ही श्रीमंत आहात. जे लोक श्रीमंत आहेत 1-2 वर्ष त्यांचं नाव निघतं, तर त्याच्यानंतर मृत्यू झाल्यानंतर त्यांचं नाव ही कोण घेत नाहीत. पहिल्यापासून बघा तुम्ही गौतम बुद्धापासून ते जैन धर्माचे महावीर असतील, संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, तर आज सध्या ते लोक ह्यात नाहीत. पण त्यांचे विचार, त्यांचे कार्य ते अमरण आहेत. जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत किंवा ही आपली जी पृथ्वी निसर्ग आहे आणि तोपर्यंत ते लोक चांगले वागले, चांगले राहिलेत आणि त्या समाजावरती चांगल्या प्रकारचे संस्कार घडवलेत आणि म्हणून तर त्यांचं नाव सध्या आज अमर आहे. आपल्याला पैसा नको, सुख नको, समाधान पाहिजे. जेवढं आहे ना तेवढ्यामध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. काही लोकांना 5-5 लाख रुपये जरी पगार असेल तर आपले 20,000 जरी पगार असेल तर त्या 5 लाखाच्या पगारीपेक्षा आपण 20,000 वरती आपण समाधान राहू शकतो. आणि हे तत्व आपण शिकलं पाहिजे. आपण सुखाच्या मागे न लागता आपण समाधानाच्या मागे लागणे हे माझं सांगण्याचं कर्तव्य आहे. आणि खरोखर आणि दुसरी गोष्ट म्हटल्यानंतर सर्वात श्रीमंत म्हणजे कोण असणार आपल्या सर्वांना माहिती, मी नाही, सर्वात श्रीमंत म्हणजे कोण असणार तर तो म्हणताना आपलं आरोग्य. पैशाच्या मागे न लागता आपलं आरोग्य चांगलं राहावं. आज आपण बघतो, आज समाजामध्ये बघतो अनेक लोकांना व्यसनाधीन झालेले आहेत, तर काही लोकांचे दांडी उडालेले आहेत. पण आपल्या शेवटपर्यंत दांडी उडवू द्यायचं नाही आणि वयोमानानुसार ते दांडी आपोआप निसर्ग किंवा आपला परमेश्वर उडवेल. तर त्यासाठी आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवलं पाहिजे. आरोग्यासाठी आपण बघा, आज सध्या बघतो आपण आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोगराई होतात. तर आपण आपल्याला पचत तेवढंच आपण खायचं आणि पचत तेवढंच आपण काम करायचं. आणि पहिल्यांदा आपण समाधानी राहा, सुख पण घ्या पण समाधानी राहा आणि सर्वांना निरोगी आरोग्य लाभावं. आणि आपण सर्वांनी व्यसनाधीन न होता चांगल्या प्रकारचे आपण एक सामाजिक कार्य करावं आणि तुमच्या हातनं पुढच्या वेळेस आणि ह्याच्यापेक्षा देखील चांगलं कार्य कुठंतरी आम्हाला ऐकायला मिळावं. तुम्ही येऊन आमचा सत्कार करा असं काही देखील आमचं अपेक्षा नाही. पण तुम्ही समाजामध्ये गेल्यानंतर मी तिरेगावचा एक विद्यार्थी होतो आणि या शाळेचा विद्यार्थी आहेत, तेच आमचं समाधान आहे. आम्हाला तुम्ही या ठिकाणी येऊन आणि खरोखर इतकं मला काय सांगावंच ते पण मला सुचत नाही. माझ्या डोळ्यात पण अश्रू पण आहेत आणि दोन्ही पण आहेत माझ्या सध्या देखील. कारण हे विद्यार्थी एवढ्या मनामध्ये काय आम्ही केलं असेल मला तो प्रश्न पडला. मी काय केलं? एक दुसऱ्यांचं नाव सांगणं म्हणजे त्यांचं मन देखील चांगलं लागतं. दुसऱ्यांचं कौतुक करणं म्हणताना त्यांचं मन चांगलं लागतं. आणि हे सगळे आज माझ्या या मंचावर उभारलेले तर सर्व आता माझे विद्यार्थी आहेत आणि खरोखर आमचं तुम्ही कौतुक केलात. तुमचं आभार कोणत्या शब्दात मांडावं हे देखील मला सुचत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणता, एकच मिनिट घेतो. मला वाटले की आपलं माहिती आहे वक्तृत्व म्हणतात माझ्याकडे जसं आहे, तर त्यावेळी भाषण कर म्हणताना कोणी देखील पुढे येत नव्हते. आज विशाल जाधव असेल, हनुमंत साखरे असेल, महादू असेल, तर महादूचं जर बघितलं मिनिट लोकांचं फक्त मारायचं काम असतं, बोलण्याचं काम नसतं त्यांचं. दिसलं त्याला मारून दुश्मनाला. पण आज या मंचावरती खरोखर मला इतकं समाधान वाटलं की तुम्ही इतकं चांगलं बोलता. तर मला वाटतं की माझ्यापेक्षा विद्यार्थी चांगलं बोलतील आणि ह्याच्यापेक्षा चांगलं बोलावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा मी शाळेच्या वतीने तुम्ही सत्कार केलात, तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आता जे खरंच अनमोल आमच्या आठवणी तसंच आम्हाला ज्या काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या तुम्ही सांगितल्या. तर माननीय श्री जाधव सर आणि आमचे लाडके SR सर यांचा सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. तर
शिक्षक असे असतात, विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या सर, इकडेच येणार आहेत सगळे. मला माहिती आहे तुमचे जुने शिक्षक आहेत, त्यामुळे सगळ्यांचं आकर्षण तिकडे लागलंय. हे सर कसे काय आले? तर आग्रहाचं आमच्या बॅचचं आग्रहाचं निमंत्रण होतं त्यांना, त्यामुळे त्यांनी वेळात वेळ काढून ते इकडे आलेले आहेत. तर शिक्षक असे असतात ना की एक चौकोनी चिरा माहिती आहे का तुम्हाला? एक दगड असतो बघा, चौकोनी दगड, तसं बनवायचं काम करत असतात. तो कोणत्याही कोपऱ्यात लावा, परफेक्ट बसणार. तर सरांचं मनापासून स्वागत. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, कारण ऊन वाढलंय, कार्यक्रम वाढत चाललाय. थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. लय झाला 5 ते 10 मिनिटात विषय संपवूया आपण. हे नाही, सरांना येऊ द्या, मुलं उन्हात थांबलेत. या ठिकाणी जाधव सरांचा सत्कार आमच्या बॅच मधील आझाद पठाण व महादेव मल्लाव हे करतील. सर आपण पुढे यावं. जाधव सरांचा सन्मान आझाद पठाण व राजू गायकवाड हे दोघं मिळून करतील. व यानंतर माजी मुख्याध्यापक यथा सरांचा सत्कार आमच्या बॅचचे जयश्री व इरफान पठाण हे दोघं मिळून करतील. उज्ज्वल कवडे हे करतील. व यानंतर आमच्या बॅच तर्फे सर्वांना खाऊ वाटप करण्यात येत आहे. व खाऊ वाटप झाल्यानंतर एक छोटासा कार्यक्रम आहे, श्रद्धांजली वाहायच्या. आमच्या बॅच मधील विद्यार्थी होते, विद्यार्थी नव्हते, जे हे झाले ते. इकडे लक्ष द्या, फक्त 2 मिनिटं. कंटाळा आलाय माहित आहे मला, पण 8 वाजता बसवलंय तुम्हाला बळजबरीनं, बरोबर आहे ना? भूक लागली असेल, पण सकाळी लाडू खाल्लेत की खाल्लेत ना? लाडू मिळाले, आता अजून खाऊ वाटप आहे, त्यामुळे शांत बसा. 2 मिनिटं फक्त. सहनशक्ती वाढली तुमची, लक्षात आलंय मला. शांत बसाल. आपल्या प्रशालेमध्ये हे 2600 जे काही विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी आले. आणि खरं तर मी म्हणतो, हे समोर बसलेले जे काही शिक्षक आहेत,
हे खूप नशीबवान किंवा भाग्यवान आहेत की माजी विद्यार्थ्यांतर्फे अशा पद्धतीचं बक्षीस मिळणं किंवा अशा पद्धतीचा यथोचित सन्मान होणं हे खरंच भाग्याचं लक्षण असतं। आणि त्यामुळं तुम्ही जो काही प्रामाणिकपणा जे काय असेल विद्यार्थ्यांप्रती जे काही तुमच्याबद्दल मनामध्ये आदर जो काय आहे हा सगळा आदर आता इथं मी सुद्धा आता माझी विद्यार्थी म्हणलं तर पण चालेल, यसार सर आणि जाधव सर हे माझे पण गुरुच आहेत। मलाही हे जे काही 2006च्या बॅचचे जे काही विद्यार्थी होते ते जे आपल्या भाषणामध्ये जे काही सांगत होते त्यावेळेस माझाही गतकाळ आठवला, भूतकाळ आठवला आणि त्यावेळेस माझ्याही स्मृती जाग्या झाल्या। हे आपल्या शाळेमध्ये आले, सर्व शिक्षकांचा त्यांनी सन्मान केला, त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीने त्यांचं आभार मानतो। आणि त्याचबरोबर एक छोटासा सत्कार माझ्यातर्फे म्हटलं तरी चालेल, प्रशालेतर्फे नाही करणार, अगोदर माझ्यातर्फे करणार, कारण माझ्या हाताखाली आता सध्या उज्ज्वला गवडे पण काम करतात। मी पर्यवेक्षक आहे, त्यांनी BLO आहेत आणि कालच मतदार दिन होता आणि या मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट BLO म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। मी उज्ज्वला कवडे यांच्या सर्व शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी तुमच्या विद्यार्थिनीचा यथोचित सन्मान करावा। इकडे बघा, झालं ना? धन्यवाद सर। मी विशेषतः काचित सर यांचं मनापासून 2006च्या बॅचच्या वतीनं आभार मानतो। आणि आम्हाला हे आत्ताच कळालं की आमच्या वर्गमैत्रिणीला पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दल मी सर्व बॅचच्या वतीनं तिचं मनापासून अभिनंदन करतो। आणि दुसरी गोष्ट अशी की हा एक मिनिट, काय जास्त वेळ घेत